हॅलो अँड वेलकम, सर्वांचं स्वागत आहे पराग सर मॅथ्स स्पेशलमध्ये. तर जेई मेन्स 2025 ठीक आहे, याचे आपण क्वेश्चन सॉल्व करतो मॅथमॅटिक्सचे. आणि हा क्वेश्चन कदाचित आहे जानेवारी 28 आय थिंक. क्वेश्चन खूप सोपा आहे, काही डिफिकल्ट नाही आहे. की एक पॉईंटचा इमेज इन द लाईन, ही जी लाईन आहे, तर तुम्हाला जर लाईनचा फॉर्म माहिती असेल ना, कार्टेशियन फॉर्म आहे. याचा अर्थ काय की एक लाईन आपल्याकडे अशी, ठीक आहे, जी या पॉइंट मधून पास होते. ते पॉइंट आहे आपला 1,2,1 या पॉइंट मधून पास होत आहे, ठीक आहे. आणि ही जी लाईन आहे या अशा लाईनला पॅरलल आहे. कुठल्या लाईनला पॅरलल आहे? 2i प्लस j प्लस k, ठीक आहे. आपल्याला काय म्हटलं की एक पॉइंट आहे 4, 4, 3 कुठतरी इथे असेल. 4, 4, 3 हा पॉइंट आहे, त्याचं नाव आहे P. याची आपल्याला काय करायची? इमेज काढायची Q. हे याची इमेज आहे ते Q. आणि इमेजचे पॉइंट्स आहे अल्फा, बीटा आणि गामा, राईट. तुम्हाला काढायचं अल्फा प्लस बीटा प्लस गामा इक्वल टू किती. काही प्रॉब्लेम नाही. आपण काय करू, इथे एक पॉइंट पकडून घेऊ, समजा R. आता या R चे कोऑर्डिनेट जर आपल्याला काढायचे असेल तर एकदम सिंपलचा फॉर्म्युला आहे. इथे ॲझ्युम करा x - 1/2 is equals to y - 2/1 is equals to z - 1/1 equals to लॅम्बडा. ॲझ्युम केलं तर या लाईन वरचा कुठलाही पॉइंट काय असणार आहे? x is equals to मल्टिप्लाय करा 2 into लॅम्बडा, आणि या -1 इकडे आलं तर 2 लॅम्बडा प्लस 1. y चा पॉइंट काय राहणार आहे? सेम लॉजिक, 1 लॅम्बडा प्लस 2 दॅट इज लॅम्बडा प्लस 2. आणि z किती राहणार आहे? लॅम्बडा प्लस 1, ठीक आहे. तिन्ही गोष्टी आपल्याला मिळाल्या. आता बघा, हा पॉइंट या लाईनवर पण आहे, या लाईनवर पण आहे. त्या दोघांचा जो डॉट प्रोडक्ट आहे, या पॉइंटचा आणि या पॉइंटचा डॉट प्रोडक्ट, किंवा या वेक्टरचा आणि या वेक्टरचा डॉट प्रोडक्ट किती राहणार आहे? 0. वेक्टर डॉट प्रोडक्ट किती राहणार आहे? 0. तर आपण डॉट प्रोडक्ट घेऊया, एकदम सिंपलचं काम आहे. डॉट प्रोडक्ट घेऊया, ठीक आहे. डॉट प्रोडक्ट घ्यायचं कारण की ही लाईन, आता ही जी लाईन आपण तयार करतोय, ही लाईन या लाईनला परपेंडिक्युलर आहे किंवा या लाईनला आपण परपेंडिक्युलर म्हणू शकतो. तर आपण आधी काढू वेक्टर PR. सो वेक्टर PR मी करतो RP करा, PR करा, काही हरकत नाही. PR करतो. सो 4 minus 2 लॅम्बडा minus 1 लॅम्बडा I cap plus again 4 minus lambda minus 2j cap plus 3 final point minus initial point, so on. So PR लिहिलं तर R मायनस करायला पाहिजे होतं मी. माय बॅड. जस्ट अ सेकंड, इरेज करतो मी. फायनल मायनस इनिशियल, नो प्रॉब्लेम. R चे कोऑर्डिनेट आपण लिहिले. हे जे कोऑर्डिनेट आहे कशाचे? हे R चे कोऑर्डिनेट आहे x y z. सो बेसिकली 2 लॅम्बडा प्लस 1 minus 4i cap plus lambda plus 2 minus 4j cap plus तीसरा किती? lambda plus 1 आणि minus 3k cap. थोडं सिम्प्लिफाय केलं आपण याला तर 2 lambda minus 3i cap plus lambda minus 2j cap plus lambda minus 2k cap. सिंपल. आता जसं आपण बघितलं, हा PR जो आहे तो कशाला परपेंडिक्युलर आहे? या लाईनला पण आहे आणि ती पॅरलल लाईनला सोबत पण आहे. सो देअरफॉर या वेक्टरला आपण नाव देऊ काहीतरी, सपोज दिस इज वेक्टर A. सो वेक्टर A डॉट PR, वेक्टर A डॉट PR इज इक्वल टू काय झालं? 0. सो डॉट प्रोडक्ट मध्ये काय असते? आपण I सोबत I ला मल्टिप्लाय करतो, J सोबत J ला, K सोबत K ला. सो 2 into लॅम्बडा मायनस 3 I सोबत I प्लस किती आहे? 1. सो 1 into लॅम्बडा मायनस 2 J सोबत J, ठीक आहे. K सोबत पण 1 आहे. सो 1 into अगेन लॅम्बडा मायनस 2. सिम्प्लिफाय करा, इक्वल्स टू 0, ठीक आहे. 2 into 2 4 लॅम्बडा मायनस 6 प्लस लॅम्बडा मायनस 2 प्लस लॅम्बडा
मायनस 2 इक्वल टू 0. 6 2 8 आणि 2 10. सो राईट साईडला किती आलं 4 5 6. 6 लॅम्बडा minus 10 equal to 0, which implies that lambda equals to 10 by 6 q also equals to 5 by 3. लॅम्बडा ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली 5 by 3. आता 5 by 3 मिळालं तर आपल्याला r चे कोऑर्डिनेट मिळणार कारण की हेच आपले r चे कोऑर्डिनेट होते. सो बेसिकली r चे कोऑर्डिनेट काय झाले आता r चे कोऑर्डिनेट 2 टाइम्स लॅम्बडा ची व्हॅल्यू आहे 5 by 3 प्लस 1 कमा y चे कोऑर्डिनेट किती आहे 5 by 3 प्लस 2 z चे कोऑर्डिनेट 5 by 3 प्लस 1 सिंप्लिफाय करा r चे कोऑर्डिनेट 5 गुणी 10 3 13. सो 13 by 3 हा झाला 7 5 11 11 by 3 हा झाला 8 by 3. आता बघा इथून आपल्याला काय माहित पडलं की r इज मिड पॉइंट. r इज मिड पॉइंट ऑफ PQ. PQ चा मिड पॉइंट आहे तर सिंपली आपल्याला Q चे कोऑर्डिनेट काढायचे. सो R इज अ मिड पॉइंट ऑफ PQ. जर तुम्ही जर फॉर्म केला फॉर्म्युलानुसार तो P चे कोऑर्डिनेट किती दिले आपल्याला 4 4 3. सो बेसिकली समजा h आपण पकडले अल्फा. सो 4 प्लस अल्फा बाय 2 इक्वल्स टू किती झाले 13 by 3. ओके नंतर 4 प्लस बीटा बाय 2 इक्वल्स टू किती मिळालं आपल्याला 11 by 3 आणि 3 आहे ना 3 प्लस गामा बाय 2 इक्वल्स टू आपल्याला मिळालं 8 by 3. थोडं सिंप्लिफाय करा तुम्हाला आन्सर मिळेल. सो अल्फा इक्वल्स टू 26 by 3 minus 4 इथे काय होणार बीटा इज इक्वल्स टू 22 by 3 minus 4. ठीक आहे आणि इथे झालं गामा इज इक्वल्स टू 16 by 3 minus 3. थोडंसं सिम्प्लिफाय करतो सॉल्व करायला वेळ लागतं असं वाटते. सो अल्फा इक्वल्स टू 26 मधून 12 गेले दिस इज 14 by 3. बीटा इज इक्वल्स टू 10 by 3 आणि गामा इज इक्वल्स टू 7 by 3. सो अल्फा मिळाला आपल्याला बीटा मिळाला गामा मिळाला. आपल्याला काय करायचं आहे अल्फा प्लस बीटा प्लस गामा किती. सो व्हॅल्यू पुट करू. डिनॉमिनेटर सगळ्याचे सारखे आहे. सो इथेच व्हॅल्यू पुट करतो मी अल्फा प्लस बीटा प्लस गामा. डिनॉमिनेटर सेम आहे. सो 14 प्लस 10 प्लस 7 डिवाइड बाय 3. 14 प्लस 10 24 24 प्लस 7 31 31 by 3. सो आपला करेक्ट आंसर आहे 31 by 3. राइट सिंपल सा क्वेश्चन है. थोड़ा सा लॉजिक थोडंसं कोऑर्डिनेट ज्योमेट्रीची वेक्टर आणि 3D किंवा लाईन मधली लॉजिक कन्सेप्ट डॉट प्रोडक्टचं ॲप्लिकेशन आणि मिड पॉईंटचा फॉर्म्युला 3 गोष्टी यूज करून हा क्वेश्चन आपण इझिली सॉल्व केला असता. लेंदी क्वेश्चन आहे सॉल्व करायला थोडा वेळ लागतो तर कॅल्क्युलेशन फास्ट करणं शिका. राईट तर आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया आपण. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा इंटिग्रेशनचा आहे की डेरिव्हेटिव्हचा आहे की फंक्शनचा कन्फ्यूज करते ना. तर आधी क्वेश्चन बघूया की इंटिग्रेशन 0 to x इथे दिसल्यावर समजायला पाहिजे की इट इज व्हेरिएबल. लिमिटमध्ये जर व्हेरिएबल असला तर नेहमी तुमचा हा क्वेश्चन डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल साइन त्याच्याशी रिलेटेड असतो. म्हणजे आपल्याला इथे डिफरन्शिएट करायचा म्हणजे करायचं आहे. हा टी चा फंक्शन आहे सॉल्व केल्यावर तुम्हाला काहीतरी एक्स चा फंक्शन मिळेल आणि आपल्याला एफ दिला आहे म्हणजे आता सॉल्व केल्यावर एक फंक्शन तयार केलं. आता लॉजिक बघा कसं आहे क्वेश्चन मध्ये लॉजिक किती नाही हे केलं इम्प्लिमेंटेशन की इंटिग्रलचं लिमिट जर व्हेरिएबल आहे तिथे आपल्याला डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल करावं लागेल. तुम्ही जर याला डिफरन्शिएट केल्यानंतर ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह येणार. फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आला तर तुम्हाला आन्सर करायचा फंक्शन म्हणजे डेरिव्हेटिव्ह वरून तुम्हाला परत कशामध्ये यायचं आहे फंक्शन मध्ये. इथे 3 कन्सेप्ट लागले. डेरिव्हेटिव्ह म्हणजे इंटिग्रल साइन त्याची लिमिट्स नंतर डेरिव्हेटिव्हच्या फंक्शनची व्हॅल्यूज आणि डिफरन्शियल इक्वेशनला सॉल्व करायचा फायनल आन्सर. ठीक आहे करूया बघू काय होतं तर. So let's say differentiating with respect to x. मी आधी completely लिखो differentiating with respect to x integral 0 to x t times f of t dt is equals to derivative of x square into f of x.
मुद्दाम डिटेलमध्ये लिहिलं. आता ज्या डिफरन्शियल आणि इंटिग्रल साइन आपण करतो तर आपल्याला दोन गोष्टी माहिती असायला पाहिजे की आपण या फंक्शनमध्ये वरची व्हॅल्यू पुट करतो आणि याचा डेरिव्हेटिव्ह सोबत मल्टिप्लाय करतो. आता डिफरन्शिएट कर या फंक्शनमध्ये आपण वरची व्हॅल्यू पुट केली, हे झालं x इंटू एफ ऑफ एक्स, राईट, आणि x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे 1. ठीक आहे. नेक्स्ट मायनस या फंक्शनमध्ये खालची व्हॅल्यू पुट केली 0 इंटू काही पण सॉल्व्ह करत आन्सर येणार आहे 0, तर 0 पुट करत नाही, संपलं. आता ठीक आहे. आता कोणी म्हणाल सर एवढाच फॉर्म्युला आहे का? एवढाच फॉर्म्युला नाही आहे, फॉर्म्युला आणखी बराच काही आहे. पण जसं आपण 0 पुट करतो तर आन्सर 0 येते आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 आलेला आहे, पण इथे पुढे मी जात नाही. कॉन्स्टंट लिमिट असलं तर लिमिट थोडीशी वेगळी येते. चला त्याला सॉल्व्ह करूया. डेरिव्हेटिव्ह u इंटू v फर्स्ट फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड एक्स स्क्वेअर इंटू एफ डॅश एक्स प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे 2x. सगळे एका साईडला घेऊन या. ठीक आहे. त्याला इकडे घेऊन तिकडे घेऊन चला, काही फरक पडत नाही. बघा किती इझी क्वेश्चन बनला की याला तिकडे घेऊन गेलो. तर माझ्याकडे भेटला एक्स स्क्वेअर एफ डॅश एक्स इज इक्वल्स टू प्लस 2 टाइम्स एक्स इंटू एफ ऑफ एक्स मिळालं. हा इकडे जाऊन मायनस झालं, मायनस एक्स टाइम एफ ऑफ एक्स इक्वल्स टू 0. 2 मधून 1 गेलं तर एकच राहिलं. सो एक्स स्क्वेअर एफ डॅश एक्स प्लस 2 मधून 1 गेलं एकच राहिलं ना, इक्वल टू 0. आता सर एकदम सिंपल दिसून राहिलं लिनियर इक्वेशन. फंक्शन एका साईडला एफ डॅश एका साईडला. चला करूया आपण. सो त्याला तिकडे घेऊन गेलो मी, तर मला मिळालं एक्स स्क्वेअर एफ डॅश एक्स इज इक्वल्स टू मायनस एक्स इंटू एफ ऑफ एक्स. एफ एका साईडला, एक्स वाला एका साईडला. ठीक आहे. हा डिफरन्शिएट एफ डॅश एक्स एका साईडला आला अपॉन एफ ऑफ एक्स, इथे मायनस एक्स इथे आहे, हा एक्स स्क्वेअर एका साईडला आला. थोडं सिम्प्लिफाय करतो. सो बेसिकली आपल्याला मिळालं एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू मायनस 1 बाय एक्स. सो इंटिग्रेटिंग बोथ साइड. सो इंटिग्रेटिंग सिंपल से होत चाललं बघा इंटिग्रेटिंग. सो इंटिग्रेटिंग बोथ साइड, सिंपल से इंटिग्रेशन आहे. सो इंटिग्रेशन एफ डॅश एक्स एफ ऑफ एक्स, तर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे, सिमिलरली मायनस बाहेर ठेवला, इंटिग्रेशन 1/x dx. थोडं सिम्प्लिफाय केलं तर बघा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे, तर बेसिकली आपल्याला आन्सर मिळालं लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे. इक्वल्स टू मायनस इथे लॉग ऑफ एक्स आणि कॉन्स्टंट पण मी लॉग मध्ये लिहितो, तर लॉग सी. कॉन्स्टंटचं काम का बरं, कारण की आपल्याला एफ ऑफ 2 इक्वल टू 3 दिलेला आहे, लक्षात ठेवा. ओके. सो अगेन लॉग एफ ऑफ एक्स, इथे मायनस आहे इथे प्लस आहे, तर मायनस प्लस काय असते डिव्हिजन मध्ये जाते, तर लॉग ऑफ सी बाय एक्स. लॉग दोन्ही साईडला कॅन्सल करू शकतो आपण. दोन्ही साईडला लॉग कॅन्सल केलं तर आपल्याला फायनली काय मिळालं, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू सी बाय एक्स. सिंपल. नाउ वी नो दॅट एफ ऑफ किती 2 दिला आहे ना, एफ ऑफ 2 इज इक्वल्स टू सी बाय 2. एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू किती आहे 3 इक्वल टू सी बाय 2. तो c इक्वल टू किती मिळालं 3 into 2 6. c पण मिळाला. सो देयरफॉर आवर इक्वेशन बिकम्स f of x is equals to 6 by x. आपल्याला काय काढायचं आहे f of 6. सो देयरफॉर f of 6 is equals to 6 x आणि 6 किंवा 6 by 6 किती झाला 1. हे आपला फायनल आन्सर. तशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 4 पण कंप्लीट केलेला आहे. राइट. सिंपल सा क्वेश्चन आहे. लॉजिक समजून चला की जेव्हा व्हेरिएबल इंटिग्रेशन मध्ये आलं तर बेसिकली डिफरन्शिएशन अंदर इंटिग्रलचा रूल लागेल. त्याला सॉल्व्ह करायचे दोन वेगळे टेक्निक असतात, जिथे लिमिट्स कॉन्स्टंट असतील किंवा लिमिट व्हेरिएबल असतील. व्हेरिएबल असतील तर फारच चांगलं. रूल अप्लाय केला आपण, तिथून आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळाला आणि डेरिव्हेटिव्ह मधून आपल्याला फंक्शन करायचं म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे, जो आपण इथे सॉल्व्ह केलेला आहे आणि आपल्याला आन्सर मिळाला आहे. राईट. तर काही डाऊट असेल तर मी कमेंट सेक्शन मध्ये लिहत चला. क्वेश्चन समजला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत चला. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये नेक्स्ट क्वेश्चन सोबत. टिल देन टेक केअर. बाय बाय.